हेमंत पाटील यांनी एवढं मोठं नियोजन केलं आणि त्यातल्या त्यात एकादशीला माझं कीर्तन आहे. हेमंत पाटलांनी ठरवून टाकायचं आता इंदुरीकडचं कीर्तन एकादशीला झालंय म्हणल्यावर ह्या गड्याला कोणत्याच बाबतीत आता धोका नाही. हा नाही नाही, आयुष्यात त्यांच्याकडून अशी सेवा देव घडो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अभंगाला सुरुवात, कीर्तनाला सुरुवात. तुम्ही माझ्या तोंडातलं वाक्य हा म्हणा नाही तर नाही म्हणा, ते दरिद्र्यवाणी बसायचं नाही, मोबाईलमध्ये डोके घालायचे नाही. भरमिष्ट होत आले त्या मोबाईलला पाहिजे लोक, कोणी बोलानं कोणाशी कोणाकडे पाहिनं काही करीनं. बावळ्याचा बाजार झाला सगळा. हातली चड्डी नाही 9,000चा मोबाईल हातात आणि अंडरपॅन्टच नाही, चैन उघडी ना आतूनही मोकळा. हा टाइम रेंज मध्ये. अरे काय महाराज, पैसा जरी झाला तर कुठे वापरावा का काय? त्या मोबाईल मध्ये 70 आणि 80 हजाराची मोबाईल आहे काही लोकांक, लाख रुपये. पण पोरांनो, मी केवढ्याचा मोबाईल घेऊ शकतो? लाख रुपयाचा, अगदी सहज, अगदी असा सहज. माझा मोबाईल 3100 रुपयाचा आहे. मला 300 रुपयाचं कार्ड 3 महिने जाते. मी वर्षातून 4च वेळा कार्ड टाकतो. आपला मोबाईल खर्च 1200 रुपये वर्षाला. तो बंद पडत नाही कधी, उतरत सुद्धा नाही कधी. का? वापरीतच नाही. शिवाय तो सेकंद वर लावलेला आहे. माझ्याशी तुम्ही एकच सेकंद बोलू शकता फक्त. येस नो बस. कुठवर आले? आलोय. कर बंद, पाय तो काम. हे मोबाईल वापरून वापरून काही माणसं गडी राहिले नाहीत. बधीर झाली, बधीर. नुसते केस राखी ते कानात वायरी खुशी द्यात, 2 काड्या घालतात, त्या लाल पांढऱ्या कुठून आल्या त्या. गाडी आली बी निघून गेली. आता तर नवीनच आयटम आलाय, नुसतं असंच करतात रस्त्याला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. बधीर झाले लोक. एक संडासात बसलं, मग निवांत बसावा का नाही? गाणं लावलं झुलायचं, ते संडासच होईना. बराच टाइम झुललं, ते संडासच होईना. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलावलं, एक बार आजा आजा आजा, तरी संडास होईना. मग त्यानं मोबाईल मध्ये गाणं लावलं, मेरे सपनों की रानी कब आए. काय ते मोबाईल. अहो साध्या साध्या गोष्टी आहेत महाराज. माणसं सुधरायला फार दिवस लागतील. सगळे लोक मला सांगा, तुमच्या शर्टाचे खिसे कोणत्या बाजूला आहे? डाव्या. बरोबर आहे ना? शिकेल आहे ना तुम्ही? पगार बिगार घेता ना? लाजा नाही वाटते का पगार घ्यायला? तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. आणि तुमचा मोबाईल कोणत्या खिशात राहतो? एवढी अक्कल आहे का? मोबाईलच्या ऑपरेटिंग मुळे कधी हृदयावर परिणाम होऊ शकतो. कारण शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? डोळा गेला तर माणूस जगेल, पाय गेला तर माणूस जगेल, कान गेला तरी माणूस जगेल. आज हृदय इतकं नाजूक आहे, इतकं नाजूक आहे का इतकं नाजूक आहे. आणि तुम्ही कुशाल वरच्या खिशात मोबाईल ठेवता. जर तुमचा मोबाईल सायलेंट करेल असेल आणि 5-6 जर कॉल येऊन गेले ना तुम्हाला, तर कामच होईल एखाद्याशी. मग अटॅक येतो कशामुळं? मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवायचा नाही. मोबाईल खालच्या खिशात कधी ठेवायचा नाही. मोबाईल मागच्या खिशात ठेवायचा. हा तुम्हाला विनोद वाटतो? नाही. याची सायकल कोणत्याही गोष्टीचं सायंटिफिक रिझन शोधायलाच पाहिजे. आता कीर्तनाला सुरुवात झाली. बारीक बारीक मुद्दे आहेत कीर्तनात, ते शिकायचं तर फक्त एकच शब्द आहे, बुद्धी म्हणजे काय आणि बुद्धीचे प्रकार किती. आता माझ्या तोंडातलं वाक्य तुम्ही हा म्हणा, येस म्हणा, नाही तर नाही म्हणा, त्याला काही उत्तर आहे.
माझे तोंडातले वाक्य ऐका. नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. संगत तुमसी भजरी संगत तुमसी बालोरी विठ्ठला, संगत तुमासी भजरी विठ्ठला, संगत तुमासी भजरी विठ्ठला, संगत तुमसी भजरी विठ्ठला, हो संगत तुमसी बालोरी विठ्ठला, संगत तुमासी भजरी विठ्ठला, संगत तुमासी भजरी विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, 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 नाही तरी गेला जन्म वाया. करता भरवानी भोगावाशी करता भरभरी धुरावती दोरे, करता भरभरी धुरावती दोरे, करता भरभरी धुरावती दोरे. इथं सुख आहे, कुठेही सुख. तुक म्हणे माझे हे जी सर्व तुक म्हणे माझे हे जी सर्व पाहिना सिमुक आवडीने, पाहिना सिमुक आवडीने, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे त्याची सर्व सुख, पाहिनच मुख आवडीने, पाहिनच मुख आवडीने. तुक म्हणे माझे हे जी सर्व तुक म्हणे माझे हे जी सर्व पाहिना सिमुक आवडीने, पाहिना सिमुक आवडीने, तुका म्हणे माझे त्याची सर्व सुख, तुका म्हणे माझे याची सर्व सुख, पाहिनच मुख आवडीने, पाहिनच मुख आवडीने. पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिनच मुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिनच मुख आवडीने. दुष्यारी गेला काशी मी कमर, दुष्यारी गेला काशी मी कमर, आवडणे अंतर आवडणे अंतर ध्यान, आवडला कमर दुसरा गळा कासे कमर आवडली रतोर निधान, आवडली रतोर निधान.
डांबरीवर जीप काढण्यापेक्षा चांगलं आहे का नाही? जीप काढून एकच प्राणी पळवतो, कुत्रा, आणि तोही बी एकच महिना. इथं नाचा, इथं नाचा. चला पुढं. अभंगाला सुरुवात झाली. बुद्धी म्हणजे काय? तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, मे बी नॉट बी. प्रत्येक माणसाला त्याच्या जगण्यापुरतं ज्ञान आहेच. तुम्हाला वाक्य मान्य आहे का? पखवाद्याला पोट भरण्यापुरतं पखवाद वाजवण्याचं ज्ञान आहे. गाणाऱ्याला गाण्यापुरतं ज्ञान आहे. मला माझ्या पोट भरण्यापुरतं ज्ञान आहे, पण मला शब्द बदलायचा आहे. नीट ऐका. प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या पुरतं ज्ञान आहेच. मान्य? आजारी तुम्ही बोल. मान्य. पण त्या ज्ञानात ग आहे. तुम्हाला मान्य आहे का? परत नीट आहे का? प्रत्येक माणसाला काय आहे? प्रत्येक माणसाला काय आहे? बोलत जा ना. ज्ञान आहे. पण त्या ज्ञानात काय आहे? ग आहे. आता फिट बसलं. वाजवण्याला वाजवण्याचं ग आहे, गाणाऱ्याला गाणाराचा ग आहे. मला माझ्या कीर्तनाचा ग आहे, काहींना तब्येतीचा ग आहे. मग वाक्य फायनल करू आपण आता. ग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान टिकत नाही. आज काय घालवलं पाहिजे? आपला बंगला आहे. आपण बांधला बंगला, आपण बांधला. आपल्या बापाला नाही जमलं, आपण बांधला. सासरवाडीचा आधार होता, साडूचा ऍक्सिडेंट झाला, मी येऊन कोणचा आधार नव्हता. आपण बांधला. आपल्या बापाला नाही जमलं. मग ऐकणारी माणसं विचार करते, याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. पण तो कशामुळे बोलतो ते ग. वा वा वा. पैसे आले आणि सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर. सुनबाई म्हणली मा पाय लागला. ट्रॅक्टरचा आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? ती कशानं बोलते? गणे. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली? गण. आजच्या कीर्तनात पाया पुढे सांगतो, ग घालवा देव व्हाल. ग घालवा देव व्हाल. आता पुढचं वाक्य सांगायचं मला. प्रत्येक माणसाला ज्ञान आहे, पण त्या ज्ञानात झालं फायनल. आता एक वाक्य सांगा. वाक्य फिट झाले ना? प्रत्येक माणसाकडे काय? ज्ञान. पण त्या ज्ञानात काय? ग. आणि ग मुळे ज्ञान टिकत नाही. आता उलट वाक्य आहे का बरं का? घमेंड कशाचे करा ती एक दिवस जिरती, एवढं ध्यानात ठेवा. कशाची करा? पैशाची, सत्तेची, संपत्तीची, मस्ती कशाची करा जिरतेच. गावठी भाषे समजा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. हो. लग्न सराई संपल्यावर फुकट 90 मिळत नाही. मग लग्न सराई संपली की 90 विकत प्यायचीच नाही, खिशातच गलास ठेवायचा. भुईमुगाच्या शेंगा दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला की त्याचा मुक्काम चुलीत आहे. मान्य? तुमचा खिस्सा जोपर्यंत गरम आहे आणि तुमच्या मनगटात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी तुमचा खिस्सा रिकामा होईल आणि मनगटातली ताकद कमी होईल, जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या दुश्मन होतील. काय मत आहे तुमचं? आता तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणुसकी आहे, मला 5-25 मित्र आहे, पाजितो म्हणून.
तू तुझ्या मित्रांना पाजू नको 8 दिवस. 9व्या दिवशी तुझा मित्र रेंज मध्ये सुद्धा राहणार नाही. तू किती त्याला फोन लाव, कौरी क्षेत्राच्या बाहेर नाही. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. लोक म्हणते बा ती माझी प्रियशी आहे, माझ्यासाठी काही करील. पागल आहे तू. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना, दरवाजे लावून बर्थडे कशीत रे, दरवाजे लावून बर्थडे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात तुम्हाला. माणसं आजकाल माणसावर प्रेमच करीत नाही, माणसाच्या पैशावर प्रेम करतात. तुमचं मत बोला. माणसांना काही घेणं नाही. तर लोक म्हणते काही मला प्रियशी, बावळटपणा करू नको. माणसाची प्रियसी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ, प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, आणि शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. म्हणून एक वाक्य सांगून ठेवतो, प्रेम करायचंच असेल तर राष्ट्रावर करा. प्रेम करायचंच असेल तर हिंदू धर्मावर करा. प्रेम करायचंच असेल तर आई बापावर करा. संबड्यावर प्रेम करू नका, ते जाळायचं आहे. आणि प्रेम मंडळी करणारी ध्यानात ठेवा, लवर्स मंडळी जरा नीट ऐका. गाडी रिव्हर्स येईल एखाद्या दिवशी, रिव्हर्स नाही. प्रेम करणारी मंडळी ध्यानात ठेवा, प्रेम कधी कुणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य ऐका, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गड्यांची किंमत कमी झाली. पण घमेंड जिरती एवढं ध्यानात ठेवा. बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेलं. बंगल्यावाला बेवडं होतं नालायक. तो भिकारीला म्हणला बाहेर निघ. जर गेट मध्ये दिसलं तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगायला आलो. जिरती 15चीच प्यालय, मागून आखी चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवीन. 2 दारुडे डुलत निघले, प्युअर बेवडे, एकदम भंगरी बापाची पैदास. त्यातला एक दारुड्या म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का. मग म्या जर राजीनामाच द्यायला नाही. यांच्या कुठं ना दिला का त्या. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा का. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा का. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू ना कोई हिफाजत करने, तू लाख करे रखवाली, तू
हिफाजत करले तू लाख करी रखवाली उड़ जाएगा एक दिन बच्चे एक पिंजरा डाले उड़ जाएगा एक दिन बच्चे एक पिंजरा डाले पिंजरा खाले पिंजरा खाले पिंजरा खाले पिंजरा खाले पिंजरा खाली 28 लाखाचा बंगला बांधला आणि भांडी घासण्याचे पैसे बुडितो आणि मग म्हातारपणी येडा होतो आणि हिंडतो गावात शोको करतो आला आरतीला भाजे न दोल्यानं फाहे गरीबाचा तळतळाट घेऊ नका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. हा चामड्यावर प्रेम करू नका. प्युअर शिमडी पोरगी एकदम भंगरी आणि तिच्या प्रेमात हे येडं पडलं बिनमिशीच. मी लग्नाला गेलो नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकी तुम्हाला ते तांदूळ टाकी इकडं तिकडं बाजून खाली टाकून दिलं. मग उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यायसाठी करून. एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. प्युअर शिमडी पोरगी एकदम भंगरी आणि तिच्या प्रेमात हे रताळू पडलं आणि हे तिला काय म्हणतं माहिती का कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. 2 मेले भाऊ रेल्वे खाली तो 3रा नंबर आहे आणि त्याला अंडरपॅन्ट नाही तरी ते तिला म्हणते हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैन वरवड चैन वरवड चैन वरवड आणि प्युअर शिमडी पोरगी तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल ही नहीं. असा हल्ला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोखा देता है. अरे प्रेम करायचंय का हरि करम अपना करेंगे हरि करम अपना करेंगे है वतन तेरी ताली दिल दिया है याद देंगे वतन तेरे लिए दिल दिया है याद देंगे वतन तेरे लिए. हम जिएंगे और मरेंगे हे वतन दिया है याद देंगे हे वतन तेरे लिए दिया है याद देंगे हे वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है वतन में हूँ मैं तो तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे दिया है याद देंगे हे वतन तेरे
हातात घेणार वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे वयाच्या 51 वर्ष जगणार आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार आय 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 म्हणजे काय रे बाबा चपटी कारण आमची माती कशी आहे मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश धरती मेरे देश धरती मेरे देश धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश धरती ताली मेरे देश धरती मेरे देश धरती भारत माते की येड्याचं काम नाही हे खानदान रक्त आहे खानदान हे रक्त कसं माहिती का तुम्हाला हे 90 पिऊन बोंबलत हिंडणार रक्त नाहीये हे लग्नात नाचणार रक्त नाहीये हे हळदीत नाचणार रक्त नाहीये हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट साठून जगणार रक्त नाही कोणीतरी 15ची पाजायची मग बँडवाल्या पुढे अंग हलवायचं इतकं नालायक रक्त हे नाहीये हे रक्त माहितीये कसं आहे राजा माती कानाला लावा आणि कानाला लावलेली माती सुद्धा म्हणेल राजे तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे हा बाजी खिंडीत आहे हे रक्त आहे हा बाजी जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत असेल हे रक्त आहे आई साहेब आई साहेब आई साहेब आई साहेब ऐका जरा ऐका आई साहेब ऐका जनतेच्या पोशिंद्यानं लढायला जावं जनतेच्या पोशिंद्यानं लढायला जावं आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात तुरा फेट्याला काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न राहील हे गोवा खाऊन टपरी फोडणारं रक्त नाहीये हे गोवा खाऊन थोबाड सडणारं रक्त नाहीये हे रक्त असं आहे ही माती जरी कानाला लावली तर इथं रेडा वेद बोलतो आणि गाथेला बांधलेला दगड तरतो इथं रेडा वेद बोलतो इथं गाथ्याला बांधलेला दगड तरतो आणि इथं काशीचं पाणी वाळवंटात तरफडणाऱ्या गाढवाला मिळतं इथं भिंत सुद्धा चालते गडावर दूध घेऊन जाणाऱ्या आमच्या हिरकणीच्या मुलगा घरी राहिला म्हणून सायंकाळच्या वेळेस गडाचे दरवाजे बंद झाले तर मुलाच्या प्रेमासाठी
डोंगरावरून उडी टाकणारी हिरकणी ही आमची माती आहे. तुम्हाला काय खरंय, माया पुढे बसलं का खरंय खरंय, मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा, मरा नाही. आणि हे इंदुरीकरचं वाक्य आहे, हे कधीच खोटं ठरणार नाही. 10-12वीच्या पुढची अडपट नीट ऐका. जर तुम्ही असेच गोवे खाऊन बोंबलं धिडले ना, एक दिवस मराल बेवड्यो मराल, आणि नमुन्या वारी मराल. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, फक्त तुमची आई मरू द्या आणि बाप मरू द्या आणि एक 8 दिवस फुकट खाऊन दाखवा, 12 महिने मी सांभाळतो तुला. नाही सांभाळील कोणी? सांभाळील? पाठीवरून थाप टाकणारी आई गेली ना, जगातल्या सगळ्या गोष्टी संपल्या. स्वार्थापोटी नाही पण प्रेमापोटी सांभाळणारा फक्त बापच आहे. हे 2 माणसं तुमचे संपले ना, तुम्ही आयुष्यात संपलेच. याच्यावर तुमचं मत काय आहे? कीर्तन नीट ऐका. आणि सुरुवात झाली होती आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली होती तेवढी नीट ऐका. आपला मुद्दा काय चालला होता तेवढं ध्यानात ठेवा. थोडं मागं जाऊ आपण. तुम्ही मागं म्हणजे पुढे जायचंच कवा. ज्ञान प्रत्येकाला आहे पण त्याच्यात होऊ देऊ नका. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. आता दुसरं वाक्य बदलायचंय मला. लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच. मान्य? मान्य? सावध राहा बरं का. पहिलं मान्य केलं दुसरं मान्य करावं लागेल. महिला मंडळ, लक्ष्मी ही ज्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच, पण लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. आणि एकदा त्याचं सूत्रच असे महाराज, लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते पण लक्ष्मीच नम्रतेला जवळ येऊन देत नाही. ती देवळाकडे आणत नाही माणसाला. शुद्ध मांसाहारी, चुलीवरच्या भाकरी, बोलाईचे ताजे मटण, बोर्डापाशीच नेते. सोलून कोंबडी 130, बॉईल करून 180, शिजून 230. ही घेऊन कुठे गेली? कोण गेली घेऊन? लक्ष्मी. हरिपाठका आणत नाही, बारला नेते. सप्त्याका आणत नाही, डीजे पुढे नेते. वैकुंठाला नेत नाही, नदीत नेते. आणि मग हे लक्ष्मीचा ऊत केलेली माणसं डांबरीव मारतात. हे हायवेला दररोज 200 तर मारतात का नाही नीट. हे काही हरिपाठ करून मेलेत का? मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ आणते ती. भंगार बापाची पैदास, कुत्र्याला लाथ हाणली त्यानं बुटा सगळं. कुत्र हुशार, बुटच धरला. ती मिळालं ती गमेंट जिरती भाऊ. जिरती 31 ना हनुमान जयंती होती आणि पौर्णिमा होती. 2-4 कॉलेजच्या अवलादी दारू प्याल्या, भंगार बापाची पैदास. आणि एका लघवी लागली म्हणून त्याने चैन खोलली आणि लघवी सुरू केली. खाली विहीर होती. त्याला विहिरीत चंद्र दिसला. पेल होत ते. चंद्र विहिरीत पडला. चंद्रच विहिरीत पडला. आर्टला होता तो, आर्टला. कॉमर्सवाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे. मग आपल्या जगण्याला काय किंमत? जगाच्या कल्याणा. सायन्सवाला गेला आणि बादलीन दोरखांड घेऊन आला. म्हणलं प्रयोगाशिवाय विज्ञान नाही. त्यांनी बादली सोडली विहिरीत. ती पाण्यानं भरल्यामुळे जड झाली आणि ती गुतली कपारीत. यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन दोरखांड तुटलं. उतानं पडलं माग.
मग एक पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला. हिला आणाले काही स्विच आहेत काय? एका पोरला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नावं सांग. ते कार्ट म्हणलं 40 गावं बारामती. एक पोरग रस्त्याला म्हैस चारीत होतं, त्याला एक जणांनी विचारलं म्हैस दूध देते का रे? तो म्हणला देत नाही, काढावं लागत. लई भंगार लोक आहेत महाराज. एका बाई काही काही गडी बायकोच ऐका सगळं. काही लोक कपडे घालून जात बाहेर जातात, ऑफिसला जातात सुद्धा बायकोला विचारतात ह्या ड्रेस मी कसा दिसेल, कसा वाटतो? ती म्हणली तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? हा, मग बिगर शर्टाची जा. हे तेव्हापासून टी शर्ट निघाली. टी शर्ट म्हणजे धड ब्लाउजही नाही. टी शर्ट वाला मोटरसायकलवर बसलेला मागून पाहायचा. ते चालताना सरळ नाही चालत. काही काहींचे विचित्र. एका बरं काहींना बायका कशा मिळतात, काहींना बायका कशा मिळतात. आता लग्न न झालेली जी पोर आहेत, तुम्ही नवरदेव नाही म्हणा, तो विषय तो नादच सोडून द्या तुम्ही. आता ते काय, तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, झोपायच्या टायमाला पहा. बायको नाही तुम्हाला. बायको हा विषय जवळजवळ संपला नाही. 100 मधले 30 पोरं 35च्या पुढे आहेत आणि 10 पोरं 40च्या पुढे. रेंज गेली त्यांची. बायका नाही आता. आता जे राहिले ते राहिलेच. आता मुलीच्या बापा पुढं, मुलीचा बाप इतका हुशार झालाय आता सध्या. शेती पाहिजे म्हणतो, शेतकरी नको. काय डोकं आलंय त्याला कोण. शेती नको पण शेतकरी पाहिजे. त्या बापाची पेंड आहे का? शेती पाहिजे शेतकरी नको. आता सध्या लोक शेतकऱ्याला मुलगी देत नाही. आता मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहेत सध्या. शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. आणि मुलाच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे ह्या 2-3 वर्षात, कुणाची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या. भले तिला पहिले 2 पोरं मांडीव घेऊ. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा दनादन करायला लागले लोक. बायकाच मिळालं. बायको नाही हो, आता बायको नाही. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 2 आहे. आणि तुला भाऊ किती आहे? एकटाच आहे का तू? कल्याण. तुझ्या मामाला आहे का मुलगी? किती आहे? एकच आहे. तुला भाऊ एकटाच आहे तू? अति कल्याण. तुझ्या मामाला नाही? एक मुलगी आहे का तुझ्या मामाला? नाही मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. ए इकडे तोंड कर. बरा तुझ्या मामाला मुलगी नाही? तू झाला आमच्या टोळीत. तुझ्या मामाला रे मुलगी आहे का? किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? नाही. तुझ्या मामाला आहे का रे? किती आहे? अरे घाबरत काय? मामाला पोरगी किती आहे? त्या पोरगी नाही? नाही का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय आता. बायको
आता लग्न न झालेल्या सांगा आता बसलेले माणसं हा विनोद आहे का? विनोद आहे? आपलं कीर्तन कधी खोटं ठरणारच नाही. काही नाही, आता बायका करायचं ना, आज सोडून दिलं तुम्ही. आता काय नाही, रामकृष्ण चला थोडं पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच का आपल्याला? ए ते कार्ट गप कर रे, हे बऱ्या चला. कुठं आलता आपण? लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. आणि लक्ष्मी जर टिकवायची असेल तर नम्रता लागते. पण लक्ष्मी नम्रतेला जवळ येऊ देत नाही, ती वाईट मार्गाला घेऊन जाते. मग लक्ष्मीसाठी नम्रता आणायची, म्हणजे भजन केले का माणूस सात्विक होतो, आणि सात्विक झाला की लक्ष्मी टिकते. लक्ष्मी टिकते. पैसा सांभाळायची अक्कल पाहिजे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे, नवरदेव बाहेरा ठॉय 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 ठॉय. नवरदेव उड्या हाणायला लागलं, त्याला वाटलं शांताबाई आली. कुठं पैसे घालावा, कुठं नाही. आज 80% लोकांचा पैसा जीवनात बोगस गेला. काय म्हणायचं तुम्हाला? हरिपाठात घालवा. आता हा सप्ताह चाललाय ना, पंगत देऊन टाका ना, चांगल्या ठिकाणी घाला ना. आता शाळा उघडल्या ना, गरीबाच्या 2 मुलींची ऍडमिशन घ्या ना, गरीबाच्या एखाद्या मुलीला सायकल घेऊन द्या ना. अजून गरिबीत शिकणारे मुलं मुली आहेत. कशातही पैसे घालायचे आपले बावळाटासारखे. पूर्वी चांगले लग्नात तांदूळ हातात देत होते, आता त्या पिशव्या केल्या. काय म्हणते तुम्ही त्याला? पाऊच तांदळाची लोक फेकूनच आणतात. आता पूर्वी लोक चांगले मांडी घालून जेवत होते, आता ते उभ्यानं जेवण आणले ना. लाईक नाही तर. आणि ते वर ताटली हातात घेत एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मरू दे म्हणला ताटली. तर कुटीचं लग्न, यावाडे गुलाबजांबू. पूर्वी गुलाबजांबू गोल होता, आता तोय लांब बदललाय. म्हाताऱ्यानं तोंडात फेकलं, ज्याच्या नापुडीत गुतला गुलाबजामुन. कशातही पैसे घालाय. अक्षरशः प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे. आता लग्नपत्रिका छापायलाच नकोय. काय मध्ये तुमचं? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळन तुझ्या घरी कवा तमाशा आहे. याला पत्रिका वाटतो 350 नावं टाकीतो येडे. ज्याची पोरगी पडून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला, त्याचीच सापडानं. त्याची परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन येते का काय करते? कशात पैसे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, तुमच्याकडे आहे की नाही काय? पण आमच्याकडे आहे. गेटवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. ₹35 चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे. आणि त्याच्या मागे 2-4 याडपाट पोर त्या अर्ध्या खांब्यासाठी लटकेल. त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडी ती. पॉप 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 म्हणजे मधी खड्डा पुढं झटका. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आणि त्या नवरी माग 2-4 याडपाट पुरी. आणि तो देव यांनी भांगत लय कठीण आहे पुरी. ही बाजू सपाट आणि ही बाजू मोकळी, आणि एक बाजू गुतवायची नाही, अशी मोकळी ठेवायची. पॉप पाडलेली पोरगी सरळ नाही चालत. एका पोरानं पोरगी पाहिली, दूध आणायलाच किराणा दुकानात गेला तो. त्याला वाटलं खुनीती का काय. आणि
आणि त्याच्या पुढे तो बँडवाला बर फुल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. बहर फुल बरसा मेरा महबूब आया है. जमलं का नाही? अरे जमलं का नाही? हात म्हणा. मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालू तो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकी त्या. अरे बाटलीची बुच टाका एवढं दे. ते मरणाचं क्वाटरी हाणत त्याला का आला. लग्नात गाणं असावं पण कोणतं. इतनी शक्ती हमें दीन धाता. टाळ. शक्ति हमें देन धाता. मन का विश्वास कमजोर न होना. मन का विश्वास कमजोर न होना. इतनी शक्ति प्रत्येकाला आहे पण गव होऊ देऊ नका. लक्ष्मी प्रत्येकाला मिळेल आणि टिकवायची असेल तर काय करावं लागेल? नम्रता. आता पुढचे 4 वाक्य. कामाला आकळा बलात्कार घडणार नाही. क्रोधाला आकळा खून घडणार नाही. लोभाला आकळा दुश्मन वाढणार नाही. आणि अहंकाराला आकळा तुमचं जीवन बर्बाद होणार नाही. बलात्कारावर भाषण करू नका. बलात्कारावर कायदा करू नका. मनाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. हेच बलात्काराचं औषध आहे. एक, बलात्कार कमी व्हावे म्हणून भाषण करू नका. मुलांवर योग्य संस्कार करा. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे महाराज. का निदान त्या पोलिसांनी 80% जनता जाग्यावर ठेवली. स्टँडवर पोलीस आहे, ट्रॅफिकला पोलीस आहे, सिग्नलला पोलीस आहे, परीक्षा केंद्रावर पोलीस आहे, स्टँडवर पोलीस आहे, मंत्री यायचा तिथं पोलीस आहे. आज महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून आरोपी थोडे कमी आहेत. नाही तर याच्या 4पट आरोपी होतील. तुमचं काय मत आहे? अख्ख्या रात्र पोलीस गाडी पेट्रोलिंगला फिरते. 3-3 वाजता पोलीस गाडी फिरते. आरोपी सापडतात. नीट ऐका. आणि काय सापडतं आरोपीकडं? नायलॉनची दोरी. काय सापडतं आरोपीकडं? कटावी. काय सापडतं आरोपीकडं? गावठी पिस्तूल. अरे 3-3 वाजेपर्यंत आपली पोरं बाहेर हिंडता. याला त्याचे आईबाप जबाबदार आहे. तुमचं मत काय? म्हणजे आईबाप नालायक आहेत. 80% पोरांना 60 हजाराच्या गाड्या आहेत फिरायला आणि रोज 200 रुपयाचं पेट्रोल लागतंय. इतकी नालायक त्यांचे आईबाप आहेत. पोरगे नाही. पोराचा बिचाराचा दोष नाही. आईबाप हरामी आहेत त्याची. नाही तर आठवड्यातून एकदा पोऱ्या चांगला लाईट बंद करून हल्ला ना, पोऱ्या काहीच करू शकत नाही. फटकावलं पाहिजे धरून. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याची. जा
मी करील प्रयत्न परत. तो जात नाही गेला तरी संध्याकाळी आल्याशिवाय रात नाही. कोण खात नाही. प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोरगा बलात्कारात आहे, 17चा पोरगा दरोड्यात आहे आणि 18चा पोरगा खुनात आहे. याला जबाबदार कोण? शाळेंना नाव ठेवू नका. शाळा याला जबाबदार नाही, शिक्षक याला जबाबदार नाही, याला घरातले संस्कार जबाबदार आहे. काय मत आहे तुमचं? बरोबर. 1.5 महिना झालाय 12वीच्या टोणग्यांना सुट्ट्या लागून, 10वीच्या टोणग्यांना काल महिना झालाय. यांना गारी काय लावा, कुल्फी काय लावा, हे काम करायला कान फाड फोडा यांचं. यांना कामं करू दे. यांच्या बापाची पेंड नाही, फुकाट हिंडायचं, आपल्या घरात राहायचं नाही. तो पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतव, इकडे ये, तू गुतव, मी झटका देतो, सांग किती गुतवायची. पोऱ्या म्हणला मी औषध पिल. कोणतं घेतो? कोणतंही औषध पोराने घेतलं तर पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? तो शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्या आणि इकडून नळी इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना तो रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध आहे का? या नालायकाने आता लग्नात नवीन पद्धत आणली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. हो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला मी हाय तिलाच कटाळा, याचं काय करायचं मला. पोरांनो, तरुण पोरांनो सांगा आता, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे, हा तुम्हाला टाइमपास वाटला, विनोद वाटला? लय मजा करा पोरांनो, रात्रंदिवस कष्ट करा आणि मग मजा आणा. कोण नको म्हणलं तुम्हाला? तुम्ही असा बूट घाला पोरांनो, 1.5 किलोमीटर त्याचा नुसता आवाज गेला पाहिजे. असा सेंट मारा अंगाला, 1 किलोमीटर त्याचा वास गेला पाहिजे. फक्त निर्व्यसनी राहा आणि रात्रंदिवस पैसा कमवा. एक दुपार वाया घालू नका, तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. फक्त आयुष्यात लक्ष, बारीक गाडी घे ना, घेऊ ना, हरकत काय घ्यायला. हे बा, जो माणूस घाम घालतो त्यांना मजा आणायला काही हरकत. रोज 500 रुपयाचं कार्ड टाक नाही, 500 रुपयाची घाल ना मोबाईलला रोज. भारीतला भारी मोबाईल घे. पण पोरांनो, एक पाया पडून वाक्य सांगतो, शिक्षण क्षेत्रात असाल तर रात्रंदिवस अभ्यास करा. शेती तुम्हाला जमत नसेल तर व्यापार करा. व्यापार तुम्हाला जमत नसेल तर लोकांच्या गाड्या पुसा. लोकांची गाडी पुसणं तुम्हाला अपमान वाटत असेल तर लोकांचे भांडे घासा. कुल्फी विका, पाव विका, बटारी का, रती का, कोंबड्यापाळा, शेळ्यापाळा, गारी का, लोकांच्या गाड्या पुसा. पण काहीच जमत नसेल तर पैलवान व्हा. आणि पैलवानही होता येत नसेल तर जागा मोकळी करा. दुसऱ्याला जगू द्या. तुम्ही मोकळ्या मनाने जा. पण पाया पडून सांगतो, कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केलं तर यश त्या माणसाची वाट पाहून येत असतं. आता हे स्पीकरवाले, प्रामाणिकपणे व्यवसाय करा, यश येणार. मी कीर्तनकार आहे, पाहू द्या स्वतःला थोडा त्रास. आता हे 3रं आहे सकाळपासून. शिवाजी एकादशी, उपवास असून 3रं आहे. पाणी सुद्धा पेलो का अजून आल्यापासून? नाही. 3 वाजता पाणी पेलो, अजून तसंच आहे. एक घोट पेलो. आमच्या किती बारीक ध्याने पाहिलं ना. आणि तुम्ही काही पेलेलं चालतं ना, आम्ही पाणी पे. विनोदाचा भाग सोडा, पण एक ध्यानात ठेवा महाराज, कोणत्याही क्षेत्रात यश येणार नाही. हे पहा, थोडं चहाचं दुकान टाका, एक दिवस थोडा गल्ला कमी होईल. वडापावचं दुकान टाका, 2 दिवस कमी होईल. हे पहा, आजचा दिवस उद्या असेलच असं नाही, त्याच्यावर नाराज होऊ नका, प्रयत्न करीत राहा.
यश येणार. आता हे आम्ही रोज आम्हाला एवढेच पैसे मिळतील, कधी जर चांगला दिवस उगला तर किती बी. आणि कधी असा दिवस उगवतो डिझेल आणि टोल नाकेच. पण एक ध्यानात ठेवायचं, समाधान हाच माणसाचा सगळ्यात मोठा गुण आहे. समाधान. आणि पोरांनो, तुम्ही पाया पडून सांगतो, पैसा कमीत राहा, जगाचं काही खरं नाही. MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, सेट द्या. महिला मंडळ पुरीनो कीर्तनाला बसलेल्या महिला, आता 2 तास 1.5 तास झाला कीर्तनाला, मी तुम्हाला एक शब्द तरी बोललो नाही. मग आता आज एकादश आहे, तुमचा मुलगा म्हणून माझे एक वाक्य ऐकाल का? ऐकाल ना? महिलांना 1 सांग, पोरींना 3 सांगणार आहे. ऐकाल? पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. मी मरण ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. महिला मंडळ, मी तुम्हाला एकच वाक्य तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ईश्वरासारखे सासू सासरे मरेपर्यंत घरात चांगले सांभाळा, हीच देवाची पूजा. बस. मी तुमच्या मुलासारखा आहे, मी म्हणणार नाही तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा, फक्त त्यांना माणसाची वागणूक द्या. पोरीनं तुम्हाला 3 वाक्य सांगतो, ऐकाल? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल? 1 वाक्य पोरीनो, लग्नाचा विचार पोट भरण्याची अक्कल येईपर्यंत करू नका. लग्न लेट झालं तरी चालेल, टेलरिंग करा, कॉम्प्युटर करा, CET करा, लोणचं बनवा, पापड बनवा, मिळेल तो उद्योग करा. स्वतःचं पोट भरण्याची ताकद एकदा आली का नवरा कितीही नालायक मिळू द्या, तुम्ही स्वाभिमानाने जगू शकता. आणि तुम्हाला फार मार्केट येणार आहे. लग्नाची घाई अजिबात करायची नाही, रांग लागणार आहे तुमच्या पुढे, अशी रांग. महाराज, आता इतके वाईट दिवस आलेत का पोराच्या बापाला पोरग हाताला धरून फिरवावं लागलं. हा बैल विकणे आहे. ह्या बैलाला गिराईक आहे का? नाही. दुसरं वाक्य पोरीनो, 1 विषयात मार्क कमी पडले तरी चालेल, पण मुलीनं तब्येत कमवली पाहिजे. नाही, मुलीकडं तब्येत पाहिजे. 2-4 डाव पाहिजे. मुलगी मला आहे, मी लय लाड करतो पोरीची. पोराला 50चा पेन, पोरीला 100चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. ती बिचारी, पोरीचा वाढदिवस आहे मोठाच करायचा. का माहिती का? ती बिचारी ह्या नालायकांसाठी नाही कमवायचा, हा धोकाच. हे कधीतरी आपला लाईट बंद करून कार्यक्रम करणारच. पोरीच्या बाबतीत लय लाड करायचे मला. का करायचे माहिती आहे पोरीनो? महिला मंडळ, एक दिवस ती बिचारी आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. पोरीनो, कराटे शिका. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनो, तुम्ही एकाच्या जर कानपट्टीत ठेवून दिले ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. नाही तर तुम्ही त्यालाच म्हणा. आणि 3रं वाक्य सांगतो पोरीनो, आपला बाप कितीही गरीब असू द्या, त्याचा शर्ट कितीही फाटू द्या, आणि त्याची दाढी किती वाढू द्या, आपला बाप गल्लीनं वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान कधी खाली, त्याच्याकडे पोटाला अन्न नाही नसू द्या, शर्ट फाटू द्या, पण त्याची इज्जत फाटू देऊ नका. मी आता पोरांना सांगतो, सांगू की नको? तुम्हाला फक्त 2-3च गोष्टी सांगणार आहे. 1, आयुष्य एकदाच आहे, सेकंद वाया घालू नका. रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमवा, एक दिवस जनता तुमच्या पाया पडेल. हा, मस्त का केस विस बारे, ते भांग कुठून आणताय तर तुम्ही? काय कुठून भांग? आता एक भांग इतका डेंजर आलाय,
वावर नांगरले दंड ठुलाय. काय कोणती साईड आहे ती? कोणती साईड आहे रे? ही बाजू कापायची ही बाजू कापायची, मधी पट्टी मोकळी ठेवायची. वन साइड. कुठं हे मिळत आहे कुठे? अरे काय भांगे मजा हाणा ना. मस्तपैकी केस बिस बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे, रात्रंदिवस कष्ट करायचे. रात्रंदिवस कष्ट करायचे, पैसा कमवायचा, मस्तपैकी स्टँडर्ड जगायचं. 100 वर्ष कोला होऊन जगायच्यापेक्षा दुपारीत मरायचं, पण वाघ होऊन मरायचं. पहिला धनुष्याला बाण लावला तेव्हा वय होतं 15 वर्ष. पहिली तलवार हातात घेतली तेव्हा वय होतं 15 वर्ष. आणि पहिली ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा वय होतं 16 वर्ष. आणि तुम्हाला काय झालं रे दरिद्र्य? म्हणजे जिंदगी बरबाद झाली. अरे पिस्तुल्या झालं काय? तिचं जमल्याचं जसं मला कळलं नाही. आपलं संतुलन डॅमेज, तू फाशी नाही. आणि एवढं वाक्य जर तुम्ही पाळलं तरच सुखी व्हाल. याच्यावर तुमचं मत काय? आणि असं व्हायचं असेल तर 3 व्याख्या सांगायचं आहे मला. वाईटाकडून चांगल्याकडे नेते ती बुद्धी, तमोगुणाकडून सत्वगुणाकडे नेते ती बुद्धी, आणि दुःखाकडून सुखाकडे नेते ती बुद्धी. इट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज. अँड देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. लहान आली पोरं बैठे बैठे सावधान. अशी इकडं सारखा वर सारखा लईला टाकले तुम्ही, सारखा वर या ना तुम्ही, सारखं पुढं. मैं आता खाली अशी तू ये ना, तू लय मोठा आहे का? ते पहा किती भामटे त्याच्यात घुसलंय. लहान पोरं सरळ बसा, बैठे बैठे सावधान. आणि जोरात उत्तर द्यायचं रिलॅक्स. हातबीत बांधायचं नाही, मोकळं बसायचं, रिलॅक्स म्हणजे विश्राम. शाळेत तुमच्या काय म्हणल्या? तुम्ही केव्हा ध्यान देता सावधान? तुम्हाला काय घेणं नाही. भात शिजलाय का? चला, नाही गेलं तरी पास आहे, आणि गेलं तरी चालले. काय झाकली 1.25 लाखाची? तू किती रे? बापाच्या बायको टिम टिम म्हणतात. ते म्हणते बापाच्या बायकोस वाईफ म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला? ते म्हणते पत्नी म्हणतात. हे तुम्ही सांभाळले कसे काय इतक्या दिवस घरात? काय म्हणता रे? आई. करेक्ट. आणि बापाच्या बहिणीला आत्या. सरळ बसायला आणाली पोरं पटकान, आणि जोरात उत्तर द्यायचं. अजिबात घाबरायचं. आवाज कमी येतोय, घाबरायचं. अरे जोरात बोला ना. घाबरायचं. सिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव. करेक्ट. जरा सांगा. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका. करेक्ट. देवयानी मधला गाजलेला शर्ट संग्राम. करेक्ट. या वर्षात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा जोरात सांगा. टायगर. अरे आवाज कमी येतो, जोरात बोला. टायगर जिंदा आहे. करेक्ट. या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा जोरात बोला. सैराट. सैराट. आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं. आवाज कमी येतोय. घाबरायचं. पोरांना 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप ना आलाय का पोरगा? बाप. करेक्ट.
मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला पुढचा प्रश्न मरण 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते आई मूर्ख आहे का पोरगी आई करेक्ट मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत आई आणि बाप बस आणि आता सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या जोरात बोलायचं घाबरायचं जोरात बोला घाबरायचं पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं ऐ ऐ हा हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या मना काय कर दुर्बुद्धी ते म्हणा 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 काय ठरविले आज आपली बुद्धीचे प्रकार राहिलेत पटकन सांगतो वाईटाकडून चांगल्याकडे नेते ती बुद्धी तमोगुणाकडून सत्व नेते ती बुद्धी बुद्धीचे 9 प्रकार पडतात 1 चर्म बुद्धी बुर्नस बुद्धी तैल बुद्धी दगड बुद्धी राजस बुद्धी तामस बुद्धी सात्विक बुद्धी बुद्धी आणि दुर्बुद्धी या 9 प्रकारात आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ सगळ्यात महत्वाचं या बिचाऱ्याने एवढ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं हेमंत वामन शेठ पाटील या बिचाऱ्याचं कौतुक करावं मी तुमचाही तुम्हाला बोललंच पाहिजे फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही अशी जिरवा माझी अरे बॉम्ब बोललो किती मी एकदा प्रेमानं भजन करा विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली